खालून घ्या खालून कैलास तुझ्या घरावर पेढे मग खोला पूजा करून वडाला करा इकडे मामा इकडे फोटो आलं पाहिजे बरं ना सगळ्यांचं मस्का मारायची काय उभं राहायचे आपल्याला इकडे दोघांनी संगत करा पण त्या मुळ्या कुजणार बरं का ह्या पाणी उजवा बोट लावायचं एक बोट लावायचा दुसऱ्या घाताला 4 बोट लावले अरे खडकत येते चौकातल्या चांगल्या कामाला हातभार लावा तरुण पिढीने चला आता काय भाऊ शेट चला इतक्या वेळ कुठे गेलते ते आणि आता भाऊ शेट चला चाल इकडे चल म्हणून नाही तर तुला कोणी विचारलं नसेल तशी कोण आठवण कर आलाय माणूस पाणी बस अरे दगडा नको झाडाला लावते नारळ फोडाय दगड आणलाय का गणपती केलाय गणपतीच झाला आता हो मामा यावर नानाज वडाचं वृक्षोपण केलं काय सांगाल हे आपल्या पिंपरी पेंढार गावातील अतिशय जुन्या पिढीतील ही आतापर्यंत जे मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना कोणालाही माहीत नाही की हे झाड किती वर्षाचं होतं आणि जाणकारांच्या म्हणण्याप्रमाणे हे झाड कमीत कमी 200 वर्षाच्या पूर्वीचं झाड असावं अशा पद्धतीची इथं लोकांची चर्चा होती आणि हे झाड थोडंसं जुनं वाटायला लागल्यानंतर त्याचा थोडा सर्वे केल्यावरती ते झाडाची अवस्था अतिशय वेगळ्या पद्धतीची झाली होती. त्याला मुंग्यार पडणं, त्याच्या फांद्या काही ठिकाणी वाऱ्या वावदानाने पडणं अशा पद्धतीचं झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि ट्रस्टी या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ते असं ठरलं की ते वडाचं झाड काढून त्या ठिकाणी दुसरं नवीन वडाचं झाड लावण्यात यावं अशा पद्धतीचं ठरल्यानंतर आपण वन खात्याला पत्रव्यवहार केला, त्यांची परवानगी घेतली. त्यांच्या परवानगीनुसार तुम्ही जर वडाचं झाड काढत असाल तर त्या ठिकाणी नवीन झाड लावलं पाहिजे असं त्यांनी आदेश आपल्याला दिला होता आणि ते झाड काढत असताना साधारणतः बऱ्याच दिवसाचा कालावधी गेला. त्याला बऱ्याच काही अडचणी आल्या. त्या सगळ्या अडचणी दूर करून ट्रस्टी आणि ग्रामपंचायत या दोघांच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी अडचणी दूर करून काल या ठिकाणी मांजरवाडीसारख्या ठिकाणी जाऊन उल्हास असेल किंवा
कैलास पोटे असतील यांनी जाऊन ती हुंडी या ठिकाणी आणलेली आहे. आणि खरं तर काल उद्या ही हुंडी लावण्याचा बेत होता, परंतु काही जणांचं म्हणणं झालं की उद्या ज्या ठिकाणी धुलोड आहे आणि आपण त्या ठिकाणी वळीचं किंवा राक्षसांचं दहन करतो, तर अशा पद्धतीने ती हुंडीचं उद्याला अवघड न होता ती आजच रविवारचा दिवस आहे, चांगला दिवस आहे म्हणून आणि 1 तारीख आहे, आजच ती हुंडी लावण्यात यावी अशा पद्धतीचं ठरल्यानंतर इथं काही ट्रस्ट असतील, ग्रामस्थ असतील, आम्ही सर्वजण गोळा झाल्यानंतर ते हुंडी लावण्याचं नियोजन केलं आणि आज खऱ्या अर्थानं त्या हुंडीचं आपण लावण्याचं या ठिकाणी आयोजन केलं आणि त्या हुंडीचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा दिवस, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सगळ्यांच्या विचाराने ते हुंडीचं आज वृक्षारोपण झालेलं आहे आणि त्याचं संगोपन करण्याचं आणि वाढ करण्याचं काम आम्ही सर्वजण ट्रस्टच्या माध्यमातून किंवा इतर ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही ते करणार आहे. आणि ह्या झाडाला असंच 200 वर्षाची परंपरा लाभावी किंवा त्याच्यापेक्षा अधिक आयुष्य लाभावं अशी या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामदेवता ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी परमेश्वराला विनंती करतो. आणि आजच्या दिवसाला एवढं मोठं काम झालं त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांचं मी धन्यवाद देतो, आभार मानतो. धन्यवाद. बरोबर आहे, काय ठरवतो त्यामुळे आपण सर गेले मामा वर ये ना, तो वर या. अरे खडकात येते. सगळ्यांचं घ्या. त्याला नळी जोडा ना त्या नळाला, नळी असं